जिल्ह्यातील मुस्तफापूर परिसरातील तलावात झाडावर 11 माकडे अडकले असल्याची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची टीम घटनास्थळी दाखल होऊन शर्थीच्या प्रयत्नानंतर 11 माकडांना जीवनदान देण्यात यश आलं. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तलावातील खोल पाण्याच्या मधात असलेल्या सागवानी झाडावर 11 माकडं अडकली असल्याची माहिती मिळाली. कुरणखोड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर यांना ही माहिती मिळताच पथकातील सदस्यांनी घटनास्थळी जाऊन माकडांना त्या झाडावरून यशस्वीरित्या बाहेर काढून त्यांना जीवदान दिलं. वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक यांना आदर्श ग्राम कोळंबी मिर्जापूर येथील पोलीस पाटील राजेश कानकिरड यांनी फोन केला असता त्यांनी आपल्या फोनवर आपल्याला फार मोठा मान दिला आणि आपल्या शब्दाला त्यांनी किंमत दिली. त्यांनी मुस्तफापूर या ग्राम तलावामध्ये साठवण तलावामध्ये 15-16 माकडं 4-5 दिवसापूर्वी पडले होते आणि झाडावर पाणी असल्यामुळे त्यांना म्हणजे बाहेर निघण्यास फार मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि लगेच कोण्या गोष्टीचा विलंब न करता वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे सर्व विजयभाऊ मालटे अध्यक्ष, शैबाज शाह उपाध्यक्ष त्यांची सर्व टीम या ठिकाणी येऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य वैभवदादा मानकर आणि गावातील सर्व तरुण युवक मंडळी त्या तलावामध्ये जाऊन त्या माकडांना जीवनदान दिले. त्याबद्दल मी या सर्व टीमचे आमच्या कोळंबी ग्रामपंचायतच्या वतीने आणि पूर्ण माझ्या पोलीस पाटील या नात्याने आणि पूर्ण कोळंबी गावातल्या नागरिकांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. कोळंबीचे पोलीस पाटील राजेश कानकिरड यांना माकडे अडकल्याची माहिती दिली होती. यावेळी कोळंबी दाळंबी गावचे सरपंच सचिन चक्रनारायण, उपसरपंच पुंडेकर, पोलीस पाटील राजेश कानकिरड, ग्रामपंचायत सदस्य वैभव मानकर, आकाश पुंडेकर, गजानन राऊत, शुभम छबिले, महेश सावरकर, श्रीकांत गाडगे ही कामगिरी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे विजय माल्ट, शहबाज शहा, मोहन वाघमारे, शेख नजीर, शुभम दामोदर, अजय मोरे यांनी पार पाडली. संजय उमख, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.